नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण बघत आहोत विज्ञान, पेशी व पेशी अंगके. मी विनोद नाईक. आपण आता 8वी इयत्तेचा पाठ 10वा बघतोय. आता पेशी म्हणजे काय? पेशी म्हणजेच आपलं मूलभूत युनिट आहे, बेसिक युनिट आहे आपल्या बॉडीचं, किंवा कोणत्याही ॲनिमल्सचं बेसिक युनिट पेशी आहे. त्या पेशीमध्ये कोणकोणते अंगके असतात, म्हणजे कोणकोणते ऑर्गॅनेल्स असतात, त्याच्याविषयीचा स्टडी आपण या लेसनमध्ये करणार आहोत. पहिल्या सेशनमध्ये आपण बघणार आहोत की पेशी नक्की कोणतं कार्य करतं. पेशी अंगकांमध्ये जे काही गुण असतात ते ॲनिमल पेशी आणि वनस्पती पेशी यांना कसं डिस्टिंग्विश करतात याविषयी आपण या सेशनमध्ये बघणार आहोत. चला तर मग बघूया पेशी व पेशी अंगके. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या समोर स्लाइडवर बघा पेशी रचना दिसते, सेल स्ट्रक्चर. आता या सेल स्ट्रक्चर बद्दल तुम्ही आपल्या नोटबुकमध्ये या फिगर्स काढून त्यांना नावं द्यायची आहेत. बघा, पेशी हे सजीवांचे रचनात्मक व कार्यात्मक एकक आहेत. म्हणजेच रचना सुद्धा पेशींमुळेच होते किंवा कार्य सुद्धा पेशींमुळे होतात. फॉर एक्झाम्पल, आपण जे अन्न खातो ते अन्न आपल्या शरीरात गेल्यानंतर ते स्टमकमधून स्मॉल इंटेस्टाईनमध्ये जातं आणि स्मॉल इंटेस्टाईनमधून रक्ताच्या द्वारे ते पेशींपर्यंत पोहोचतं. पेशींपर्यंत त्याचे घटक पोहोचतात. त्यानंतर आपण जो श्वासोच्छ्वास करतो त्याच्यामध्ये ऑक्सिजन असतो. तो ऑक्सिजन या पेशींपर्यंत जातो आणि तिथे क्रेब्स सायकलच्या मार्फत अन्नाची निर्मिती होते आणि एटीपी मॉलिक्यूल तयार होतात. एटीपी म्हणजेच ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट. तर आता हे एटीपीज जे आहेत ते आपल्या कार्यासाठी, म्हणजे आपण जे कार्य करतो त्याच्यासाठी उपयुक्त आहेत. हे मायटोकॉन्ड्रियामध्ये साठवले जातात. आता मायटोकॉन्ड्रिया म्हणजे तंतुकणिका हे सुद्धा आपलं एक पेशी अंगक आहे. तर ही पेशीची रचना बघा, तुम्हाला जे दिसते की पेशीमध्ये दोन प्रकारच्या पेशी आहेत. एक वनस्पती पेशी आणि दुसरी आहे प्राणी पेशी. वनस्पती पेशीमध्ये पेशी भित्तिका असते, परंतु प्राणी पेशीमध्ये पेशी भित्तिका नसते, तर प्रद्रव्य पटल असतं, म्हणजे सेल मेम्ब्रेन असतो आणि त्याच्यामध्ये आतमधील ऑर्गॅनेल्स सामावलेली असतात. वनस्पती पेशीमध्ये मोठी व्हॅक्युअल्स असतात आणि त्याच्यामुळे जी वनस्पती असते तिला एक ठराविक आकार आलेला असतो. परंतु प्राण्याच्या पेशीमध्ये किंवा ॲनिमल सेलमध्ये अशा प्रकारची मोठी व्हॅक्युअल्स नसतात. तसेच वनस्पती पेशीमध्ये सर्वात महत्त्वाचं अंग म्हणजेच हरित लवक असतं. हरित लवक म्हणजेच क्लोरोफिल हे वनस्पती पेशीमध्ये असतं आणि ॲनिमल सेलमध्ये ते नसतं. कारण वनस्पती पेशीमध्ये स्वतःचं अन्न स्वतः तयार करण्यासाठी ऑटोट्रॉफ्स फोटोसिंथेसिसच्या मार्फत त्या हरित लवकांचा वापर करत असतात. तर अशा प्रकारे आपल्या समोर ज्या सेल्स आहेत त्या दोन्ही सेल्सची आपण डायग्राम आपल्या वहीमध्ये काढावी आणि त्याच्यानंतर त्यांना योग्य ती नावं द्यावीत. मग पेशीतील कार्ये कशी चालतात हे समजण्यासाठी आपल्याला पेशीतील प्रत्येक घटकाचा अभ्यास करावा लागेल. म्हणजे पेशीमध्ये प्राणी पेशी आणि वनस्पती पेशी यांना डिस्टिंग्विश कसं करायचं. तसं पेशी पटल आहे, दोन्हीकडे असतं. पेशी भित्तिका फक्त वनस्पती पेशींमध्ये असते, किंवा आपण बघतो व्हॅक्युएल्स वनस्पती पेशीमध्ये असतात तर प्राणी पेशीमध्ये नसतात. त्याच्यानंतर क्लोरोफिल सारखी लवके ही वनस्पती पेशीमध्ये असतात, ती प्राणी पेशीमध्ये नसतात. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम म्हणजेच आंतरद्रव्य जालिका या प्राणी पेशी आणि वनस्पती पेशीमध्ये असतात. रिक्तिका वनस्पती पेशीमध्ये खूप मोठ्या मोठ्या रिक्तिका म्हणजे व्हॅक्युअल्स असतात आणि प्राणी पेशीमध्ये असल्या तर त्या खूप छोट्या असतात, म्हणजे नसल्या समानच असतात. गॉल्गी संकुल म्हणजेच गॉल्गी कॉम्प्लेक्स हे दोन्ही प्रकारच्या पेशींमध्ये असतं आणि तंतुकणिका म्हणजेच मायटोकॉन्ड्रिया हे प्रत्येक पेशीचं पॉवर हाऊस आहे. म्हणजे इथे एटीपी मॉलिक्यूल साठवले जातात आणि आपल्याला ऊर्जा मिळते आणि काम करण्याची शक्ती इथून मिळत असते. तर अशा प्रकारे पेशीतील कार्य करण्यासाठी काही घटक आपल्याला माहीत असणं खूप गरजेचं आहे आणि ह्याच्यानुसार आपली बॉडी पेशींमुळे बनलेली असते, किंवा वनस्पतीची बॉडी सुद्धा पेशींमुळे बनलेली असते. विद्यार्थी मित्रांनो, आपण बघूया पेशींचे भाग. आता ह्याच्यामध्ये पेशी भित्तिका, ही पेशी भित्तिका आपल्याला वनस्पती पेशींमध्येच दिसते, ती प्राणी पेशीमध्ये पेशी भित्तिका नसते. तर बाहेरचं आवरण प्राणी पेशीमध्ये
फक्त प्रद्रव्य पटल म्हणजे सेल मेम्ब्रेन असतं. पेशीभित्तिका शैवाल, कवक व वनस्पती पेशींभोवती आढळते. प्राणी पेशीला पेशीभित्तिका नसते आणि ही पेशीभित्तिका जी आहे ती सेल्युलोज म्हणजे कठीण असं एक स्ट्रक्चर आहे की ज्याच्यामुळे झाडांना किंवा वनस्पतीला काठिण्यता प्राप्त होते. व पेक्टिन या कर्बोदकांपासून बनलेली असते. कर्बोदक म्हणजेच कार्बोहायड्रेट पासून बनलेली आहे. पेशीला आधार देणे, पेशीत जाणाऱ्या अतिरिक्त पाण्याला अडवून पेशींचे रक्षण करणे ही कार्य हे पेशीभित्तिका करत असते. म्हणजे अतिरिक्त पाणी गेलं तर आतमध्ये जास्त पाणी होऊन ती पेशी फुटण्याची शक्यता असते आणि म्हणून तिला अडवणं गरजेचं आहे. तर हे महत्वाचं काम पेशीभित्तिका करते. त्याच्यानंतर येणारा भाग म्हणजे जो दोन्ही पेशींमध्ये आहे, वनस्पती पेशींमध्ये आणि प्राणी पेशींमध्ये, तो म्हणजे प्रद्रव्य पटल म्हणजे सेल मेम्ब्रेन. हे पेशींभोवती असणारे पातळ, नाजूक व लवचिक आवरण आहे आणि ह्या प्रद्रव्य पटलामध्ये जे ऑर्गॅनेल्स असतात ते सामावलेले असतात आणि त्यांना बांधून ठेवण्याचं काम हे प्रद्रव्य पटल करत असतं. आता लक्षात ठेवा, पेशीमध्ये फॉस्फोलिपिडच्या 2 थरामध्ये प्रथिने असतात आणि प्रद्रव्य पटल जे असतं ते प्रद्रव्य पटल काय काम करतं, तर प्रद्रव्य पटल ठराविक पदार्थांना आतमध्ये घेऊन जातं. म्हणजे उदाहरणार्थ ऑक्सिजन आहे, त्याच्यानंतर तुमचे इतर म्हणजे जे आपण काय खातो त्याच्यामधून तयार झाणारे विटॅमिन्स वगैरे आहेत त्याला नेण्याचं काम ते करत असतात. तर कार्बन डायऑक्साईड सारखा पदार्थ तिथून बाहेर पडतो. म्हणजे ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड यांचं एजाकरण इथे होत असतं. तसंच पेशीबाहेर काही बदल झाले तरीही पेशींच्या आतील कार्यावर त्याचा कोणताही फरक पडत नाही, कोणताही बदल होत नाही. याला होमिओस्टॅसिस म्हटलं जातं. म्हणजे समस्थिती हे राखण्याचं काम प्रद्रव्य पटल करत असतं. बघा, आपल्या समोर पेशीभित्तिकेची रचना आहे. वर पातळ थर आहे आणि त्याच्यानंतर खाली प्रद्रव्य पटल आपल्याला दिसतंय आणि विद्राव्य प्रथिने, त्याच्यानंतर हेमिसेल्युलोज, पेक्टिन हे कर्बोदक आपल्याला दिसतंय आणि प्राथमिक पेशीभित्तिका सुद्धा आपल्याला इथे दिसत आहे. अशा प्रकारे पेशीभित्तिकेची रचना असते. मग पेशींची ऊर्जा वापरून चालणाऱ्या क्रिया कोणत्या आहेत? आता प्रद्रव्य पटलाची रचना आपल्याला दिसतच आहे. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे फॉस्फोलिपिडमध्ये ही प्रथिनं सामावलेली असतात. आता पेशींची ऊर्जा वापरून चालणाऱ्या क्रिया कोणत्या? तर पेशीय भक्षण, बाहेरील पर्यावरणातून अन्न व इतर पदार्थ गिळंकृत करणे. फॉर एक्झाम्पल, आपण जर अमिबा ही पेशी बघितली तर ही एक पेशी आहे. म्हणजे सर्व क्रिया ह्या एका पेशीमध्येच होत असतात. पेशीच्या बाहेर काही अन्न दिसलं तर ते पकडण्याचं काम हे एकाच पेशीमार्फत होतं आणि प्रद्रव्य पटलामार्फत हे अन्न आतमध्ये जातं. आता तिथे डायजेशन झालं म्हणजेच आपल्याकडे कशा आपल्याकडे सिस्टीम्स आहेत. म्हणजे आपण अन्न खाल्ल्यानंतर ते डायजेस्टिव्ह सिस्टीम मार्फत लहान आतड्यातून मोठ्या आतड्यात जातं आणि नको असलेला पार्ट आपण बाहेर फेकून देतो. परंतु जर पेशी असतील तर पेशी उत्सर्जन, उदाहरणार्थ टाकाऊ पदार्थ, आपण आता आपली पेशीचा विचार केला तर कार्बन डायऑक्साईड हा टाकाऊ पदार्थ आहे, तर तो बाहेर टाकण्याचं काम पेशी उत्सर्जनामार्फत होत असतं. मग पेशींची ऊर्जा न वापरता चालणाऱ्या क्रिया कोणत्या? आपण आधीच्या स्लाइडमध्ये बघितलं होतं ऊर्जा वापरून चालणाऱ्या क्रिया कोणत्या, आणि आता आपण इथे बघतोय त्या पेशींची ऊर्जा न वापरता चालणाऱ्या पेशीच्या क्रिया कोणत्या आहेत? तर विसरण. आता विसरण म्हणजेच डिफ्युजन. O2, CO2 म्हणजेच ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड सारखे लहान रेणू. आता ऑक्सिजन गरजेचं आहे कारण आपल्याला क्रेब्स सायकल मार्फत त्याच्यामध्ये ऊर्जा निर्माण करायची आहे, म्हणजे एटीपीज तयार करायचे आहेत. तर ऑक्सिजन आतमध्ये जातो आणि ह्या रिएक्शनमध्ये, क्रेब्स सायकलच्या रिएक्शनमध्ये कार्बन डायऑक्साईड हे बाय प्रोडक्ट आहे आणि ते बाहेर आणण्याचं काम आणि परत रक्तात मिसळून ते फुफ्फुसांवाटे आणि नाकाद्वारे बाहेर फेकण्याचं काम इथून पेशींद्वारे केलं जातं. आता परासरण म्हणजे ऑस्मोसिस. जास्त पाणी असलेल्या भागाकडून कमी पाणी असलेल्या भागाकडे निवडक्षम पारपटलातून म्हणजे सिलेक्टिव्ह परमिएबल मेम्ब्रेन मधून होणारा पाण्याचा प्रवास म्हणजेच परासरण होय. ही भौतिक क्रिया असून ती घडण्याच्या 3 वेगळ्या शक्यता असतात. त्या 3 वेगळ्या शक्यता आपण पुढल्या स्लाइडमध्ये बघणार आहोत. बघा, जास्त पाणी असलेल्या भागाकडून कमी पाणी असलेल्या भागाकडे निवडक्षम पारपटलातून म्हणजे सिलेक्टिव्ह परमिएबल मेम्ब्रेन मधून पाण्याचा प्रवास करणं याला परासरण असं म्हटलं जातं. म्हणजेच लक्षात घ्या, आपण जर मनुका, ज्याला रेझिन म्हटलं जातं, ते दुधात टाकलं तर त्या मनुकेमध्ये, मनुका हे वाळवलेलं द्राक्ष आहे, त्याच्यामध्ये साखरेचा द्राव असतो. आता बाहेरचं पाणी
आतमध्ये साखरेचं सोल्युशन कॉन्सन्ट्रेटेड आहे म्हणून पाणी आतमध्ये जाणार आणि पाणी आतमध्ये गेल्यानंतर ती मनुका फुगून येणार. म्हणजेच या निवडक्षम पारपटलातून दुधातून फक्त पाणी आतमध्ये गेलं म्हणजेच हे झालं परासरण. आता ह्याच्या वेगवेगळ्या 3 शक्यता कोणत्या आहेत त्या आपण पुढील स्लाइडमध्ये बघणार आहोत. बघा आपल्या समोर एक स्लाइड दिसते, त्याच्यामध्ये 3 पेशी दाखवलेल्या आहेत. या 3 पेशींमध्ये H2O बाहेर फेकलं जातंय, म्हणजे आतमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त झालेलं आहे, ते बाहेर काढण्याचं काम केलं जातं. त्याच्यानंतर जेव्हा दोन्हीकडलं पाणी सेम असतं त्यावेळेला पाणी आतून बाहेर, बाहेरून आत येत नाही, फक्त दोन्हीकडलं प्रमाण आपल्याला सारखं दाखवलेलं आहे. जेव्हा आतमधलं कॉन्सन्ट्रेशन जास्त असतं, जसं आपण आता मनुका बघितली किंवा रेझिन ज्याला म्हणतात, सुकलेलं द्राक्ष, याच्यात पाणी आतमध्ये चाललंय कारण शुगरचं कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन आतमध्ये आहे. तर 3 प्रकारे पेशीमध्ये परासरण होत असतं आणि त्याच्यावरून त्याचे 3 प्रकार पडतात. एक अतिपरासरी, समपरासरी आणि अवपरासरी. अतिपरासरी म्हणजे पाणी बाहेर टाकणं आणि समपरासरी म्हणजे दोन्हीकडलं पाणी सेलच्या आतमध्ये आणि सेलच्या बाहेर पाणी इक्वल आहे. आणि अवपरासरी म्हणजे बाहेर पाण्याचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे आणि आतमध्ये शुगर सोल्युशन त्याचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे म्हणून पाणी आतमध्ये जातं, याला अवपरासरी म्हणतात. याच्याविषयी आपण आता पुढल्या स्लाइडमध्ये बघणार आहोत. बघा समपरासरी द्रावण म्हणजे काय, तर पेशींभोवती असलेले माध्यम व पेशी या दोन्हीतील पाण्याचे प्रमाण सारखे असते, त्यामुळे पाणी आतही जात नाही किंवा बाहेरही जात नाही. काय बोललो विद्यार्थी मित्रांनो, बघा इथे पेशींभोवती असलेले माध्यम व पेशी या दोन्हीतील पाण्याचे प्रमाण सारखे आहे, म्हणजे आत सुद्धा पाणी सारखंच आहे आणि बाहेर सुद्धा सारखं आहे, म्हणजे पाणी इकडून तिकडे जाणार नाही. तर अशा प्रकारच्या द्रावणाला समपरासरी द्रावण असं म्हणतात. आता अवपरासरी द्रावण म्हणजे काय, तर पेशीतील पाण्याचे प्रमाण कमी व सभोवतालच्या माध्यमातील पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने पाणी पेशीत शिरते, याला अंतःपरासरण म्हणतात किंवा अवपरासरण म्हणतात. उदाहरणार्थ बेदाणे. बेदाणे म्हणजे आपण मनुका ज्याला म्हटलं जातं, की आतमध्ये द्राक्ष सुकवल्यामुळं साखरेचं प्रमाण जास्त होतं आणि साखरेचं प्रमाण जास्त असल्यामुळे ते डायल्यूट करण्यासाठी हवं तेवढंच पाणी फक्त आतमध्ये जातं आणि तो बेदाणा जो आहे तो पूर्णपणे फुगून जातो. तर हे झालं अवपरासरी द्रावण. इथे बघा अतिपरासरी द्रावण. आता पेशीतील पाण्याचे प्रमाण जास्त व पेशी भोवतालच्या माध्यमातील पाण्याचे प्रमाण कमी असल्याने पेशीतून पाणी बाहेर पडते. आता इथे काय होतं, तर पेशीतलं पाणी आतून बाहेर पडतं कारण आतमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त आहे आणि बाहेर पाण्याचं प्रमाण कमी आहे. उदाहरण घ्यायचं झालं तर फळांच्या फोडी साखरेच्या घट्ट पाकात टाकल्यास फोडीतील पाणी बाहेर पडून थोड्या वेळाने त्या आकसतात, यालाच बहिर्परासरण असं म्हणतात. बघा पाणी आतमधलं बाहेर येतं. आता वॉटरमेलन किंवा काही कापलं तरी त्याच्यामध्ये मीठ किंवा साखर टाकली की आतमधलं पाणी बाहेर येतं. आणि कशामुळे बाहेर येतं, तर पाण्याचं प्रमाण आतमध्ये जास्त झालेलं असतं, ते बाहेर शुगर किंवा मिठाचं कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन आपण ठेवलं किंवा काही त्याचे स्फटिक ठेवले तर त्याला विरघळण्यासाठी पाणी बाहेर येतं, याला अतिपरासरी द्रावण असं म्हणतात. तर अशा प्रकारे पाणी कुठून कुठे जातंय, सेलमधून बाहेर येतंय की बाहेरून सेलमध्ये जाते, याच्यावरून द्रावणाचे 3 प्रकार आपण बघितलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या सेशनच्या अंती काय शिकलो लक्षात घ्या. पेशी कशा असतात, 2 प्रकारच्या पेशी असतात, वनस्पती पेशी आणि दुसरी असते प्राणी पेशी. वनस्पती पेशी आणि प्राणी पेशीमध्ये थोड्याफार प्रमाणात फरक आहे, जसं की पेशी भित्तिका वनस्पती पेशीमध्ये असते परंतु ती प्राणी पेशीमध्ये नसते. व्हॅक्युअल्स मोठ्या प्रमाणात वनस्पती पेशीमध्ये असतात परंतु ते प्राणी पेशीमध्ये नसतात. त्याच्याप्रमाणेच अतिपरासरी, अवपरासरी किंवा समपरासरी द्रावणांबद्दल आपण विचार या स्लाइडच्या मार्फत केला. त्याचप्रमाणे कशा प्रकारे प्रद्रव्य पटलाची रचना असते, फॉस्फोलिपिड्सच्या मध्ये कशा प्रकारे प्रथिने विरघळलेली असतात ते आपण प्रद्रव्य पटलाच्या मार्फत बघितलेलं आहे. तसेच होमिओस्टॅसिस म्हणजे काय, म्हणजेच पेशीतली बाहेर काहीही झालं तरी आतमधले कार्य व्यवस्थित चालण्याचं काम हे प्रद्रव्य पटल करत असतं, त्याला होमिओस्टॅसिस म्हणजे समस्थिती असं म्हणतात. हे सुद्धा आपण ह्या स्लाइडच्या मार्फत शिकलो. विद्यार्थी मित्रांनो, AS विद्यालय हे असं एक विद्यालय आहे की ज्यामार्फत आपण 6वी ते 10वी पर्यंतचा ऑनलाईन अभ्यास, ऑनलाईन कोचिंग आपल्याला घरी बसून मिळू शकतं आणि तज्ज्ञ मार्गदर्शकांची मार्गदर्शन सुद्धा आपल्याला या ॲपच्या मार्फत मिळू शकतं. धन्यवाद.